नमस्कार, तुम्ही पाहताय लोकमत भक्ती. मंडळी, तुम्ही दिवाळीची खरेदी सुरू केली की नाही? मी तर केली बाबा. अहो, त्यासाठीच आज मी पुण्यामध्ये आली आहे. दिवाळीच्या खरेदीची सुरुवात कशापासून होते? अर्थात लक्ष्मीपूजनाच्या साहित्यापासून. तीच खरेदी करायला आज मी पुण्यामध्ये आली आहे, मनोहर सुगंधी या दुकानामध्ये. हे दुकान कुठे आहे? अहो, अगदी पुण्यामध्ये मंडईपासून 2 मिनिटाच्या अंतरावर शुक्रवार पेठेमध्ये आहे मनोहर सुगंधी हे दुकान. या दुकानामध्ये आपल्याला पूजा साहित्याचं संपूर्ण साहित्य तर मिळेलच, पण त्याचबरोबर अभ्यंग स्नानासाठी लागणारं सुगंधी उटणं, सुगंधी तेल हे सुद्धा मिळणार आहे. आणखी नाही, बरंच काही आहे त्यांच्याकडे. दुकानात जाऊन बघूया. चला तर मग. आहा, काय सुगंध आहे. मनोहर सुगंधीमध्ये येऊन मन सुद्धा सुगंधित झालं. चला आता बघूया दुकानात काय काय. मनोहर सुगंधीचे संचालक प्रणव गानुसर आपल्या बरोबर आहेत. सर, तुमचं लोकमत भक्तीवर स्वागत. धन्यवाद. आता ॲक्च्युली कंपनीला 1930 साली सुरुवात झाली आपल्या, म्हणजे जवळजवळ आता 90 वर्ष पूर्ण करू आम्ही. अरे बापरे. ओके. तर सुरुवातीला अगदी हँडरोल्ड मसाला अगरबत्त्या आणि नॅचरल धुपापासून उत्पादनाला सुरुवात झाली होती. अरे वा. आणि आता नाही म्हणलं तरी सगळ्यात प्रचलित असलेलं आपल्या अष्टगंधामधली सगळी रेंज आणि परत अगरबत्तीमधले पण इकॉनॉमी, प्रीमियम, मसालामधले प्रकार, तसंच धुपामध्ये धूप स्टिक, धूप कप, अत्तर अशी जवळजवळ आपण सगळी पूजा त्याची रेंजच आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो. अरे वा, म्हणजे एकाच ठिकाणी आलात तर तुम्हाला सगळं मिळणार आहे, कुठेही फिरायची गरज नाही. मनोहर सुगंधीची ओळख असणाऱ्या अष्टगंधापासून मी खरेदीला सुरुवात करणार आहे. पण सर, मी त्यात ऐकलंय तुमच्याकडे प्रकार भरपूर आहेत, तर त्या प्रकारांबद्दल मला सांगा. नक्कीच. आता लोकांना सगळ्यात जास्त माहिती असलेला, सगळ्यात जास्त वापरला जाणारा तो म्हणजे आपला केशर अष्टगंध. ओके. ह्या प्रॉडक्टला जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली आता बनवून. क्या बात. त्याच्यानंतर पावडर्समध्ये आपल्याकडे भगव्या रंगाचा गंध आहे. ओके. कस्तुरी गंध आहे. अच्छा. चंदन पावडरही आहे नुसती, जे बऱ्याच लोकांना चंदन पावडर पण लागते फक्त गंध करायला. ओके. आणि आता सगळ्यात मेन म्हणजे आपल्याकडे उगाळलेली गंध आपण बनवतो. अच्छा. की तुम्हाला त्यात पाणी मिक्स करायची अजिबात गरज नाही. क्या बात आहे. तुम्ही बॉटल उघडा आणि तुम्हाला ॲज इट इज गंध लावता येईल. वा, म्हणजे उगाळत बसायची गरजच नाही, आहे तसं गंध तुम्ही देवांसाठी वापरू शकता. बरोबर. ह्याच्यात आता उगाळलेल्या गंधांमध्ये पण केशरी, पिवळा, लाल असे तिन्ही प्रकारचे गंध आमच्याकडे उपलब्ध आहेत. अरे वा. ओके. आणि या गंधांचा कुठल्याही प्रकारे डाग वगैरे राहत नाही, साईड इफेक्ट काही नाही, कुठलाही त्रास होत नाही. नक्कीच. अरे वा, हे रेडी टू यूज चंदन मला आवडलं, कारण की याच्यात पाणी टाकायची गरज नाहीये. अगदी थोडंसं घ्यायचं आणि वा, कलरही किती सुंदर दिसतोय. आहा, सुगंध तर अप्रतिम, म्हणजे दिसतंयही छान आणि सुगंधही मस्त आहे. सर, पूजा साहित्य तर तुमच्याकडे भरपूर दिसतंय, पण त्यामध्ये दिवाळीसाठी काय खास आहे ते आम्हाला दाखवाल? नक्कीच नक्कीच. दिवाळीसाठी म्हणजे घरातल्या यूजसाठी आणि गिफ्टिंगसाठी अशी आपल्याकडे पूर्ण पूजा साहित्य रिलेटेड रेंज आहे. त्यात अंबर महाल, श्री कस्तुरी आणि सुगंध मंत्री या तिन्ही सुपर प्रीमियम अगरबत्त्या आहेत. वा. त्याच्यानंतर कापूरदाणी आहे. ओके. अरोमा ऑइल्स मधले प्रकार आहेत आणि तशीच प्रीमियम अत्तरही आहेत, जी आता सध्या लोक खूप गिफ्टिंगसाठी आणि पर्सनल यूजसाठी पण यूज करतात. हे गिफ्टिंगसाठी अगदी सुंदर प्रोडक्ट आहे. हे आपण कापूर लावू शकतो याच्यामध्ये आणि त्याचा सुगंध तुमच्या घरामध्ये पसरणार आहे. दिवाळी तुमच्याकडे पाहुणे येतील तर तुम्ही त्यांनाही हे गिफ्ट करा आणि तुमच्याही घरामध्ये लावा. तसं हे इलेक्ट्रिकवर चालतं. इलेक्ट्रिक आहे. ओके. तर दिवाळीसाठी स्पेशल म्हणजे आपण अभ्यंग स्नानासाठी पाण्यात मिक्स होणारी अत्तर बनवलेली आहे. अरे वा. ओके. अत्तर स्नान नावाने प्रॉडक्ट आहे हे. अच्छा. पाण्यात अगदी 5-6 थेंब टाकले बादले तर सहज मिक्स होतात आणि अभ्यंग स्नान सोडून रोजच्या देवपूजेसाठी पण लोक हे वापरतात, देवाला अभिषेक करण्यासाठी. बरोबर. तर तसंच हे पर्सनल यूज आणि गिफ्टिंग अशा दोन्ही याला आमच्या इथलं फेवरेट प्रॉडक्ट आहे. अरे वा. बघा, त्यात 6 फ्लेवर आहेत टोटल. म्हणजे नॅचरल मध्ये गुलाब, मोगरा, चाफा असे आणि बाकी मिश्र सुगंधांमध्ये केशर, चंदन, ब्रूट मस्क, लव्हेंडर असेही आहेत. म्हणजे व्हरायटी भरपूर आहे. तुम्ही एकदा भेटायला आलात ना की तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळणार आहे. मंडळी, हे केशर चंदन मी घेतेय. हे अत्तर स्नानासाठी वापरतात. म्हणजे दिवाळीच्या पहाटे 5-6 ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपली दिवाळीची पहाट सुगंधित करायची. अरे वा, इथे सुगंधी उटणंही दिसतंय आणि हो, सुगंधी तेलही, म्हणजे अभ्यंग स्नानाची तयारी झाली. सर, इथे मला ही अरोमा ऑइल्स दिसत आहेत जी मॉलमध्ये वापरतात. बरोबर. तर याचा वापर घरात कसा करायचा? ओके. तर आपल्याकडे 7 प्रकारची अरोमा ऑइल्स आहेत. अच्छा. ओके. ही तुम्ही जी कापूरदाणी आहे ह्याच्यावर पण 1-2-3 थेंब टाकले तर हाही सुगंध खूप छान पसरतो. ओके. आणि त्याचबरोबर आपल्याकडे घरी डिफ्युजर्स असतात, त्या डिफ्युजर्स मध्ये याचा यूज होतो. ओके. ओके. तशी 7 प्रकारची टोटल हे आहे अरोमा ऑइल्स.
भरपूर व्हरायटी आहे, घर पूर्ण सुगंधित होणार आहे. येणारे पाहुणे तुमच्या घरी परत परत येणार आहेत आणि विचारणार आहेत कसं काय सुगंध तुमच्या घरात एवढा आहे बरं. या सगळ्या सुगंधी प्रोडक्ट्स बरोबर मेन आता अत्तर, अत्तरांमध्ये पण आपल्याकडे नॅचरलमध्ये बरीच व्हरायटी आहे. जवळजवळ 12-13 प्रकारची अत्तर आहेत आपल्याकडे. क्या बात आहे. त्यातले मी तुम्हाला काही काही स्पेशल व्हरायटी दाखवतो. त्यातला आपल्याला स्वामी समर्थांच्या पादुकांना लावतात ते कस्तुरी हिना अत्तर आहे. ओके, त्यात चंदन मधली प्रीमियम रेंज आहे. परत अंबरवूड आहे, मोगरा, चाफा, बकुळ, पारिजातक अशासारखे खूप जे मॅक्सिमम ब्रँडमध्ये नाही आहेत असे दुर्मिळ फ्रेग्रन्स पण आहेत आपले त्या अत्तरांमध्ये. मस्तच. स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही ही कस्तुरी हिना नक्कीच घेऊन जा. क्या बात. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न सर, हे तर तुमचं पुण्यामध्ये दुकान आहे, पण आमचा प्रेक्षक वर्ग पुण्याच्या बाहेर सुद्धा आहे, त्यांनाही ही प्रोडक्ट विकत घ्यायची असतील तर काय करता येईल? पुण्याबरोबरच आपला महाराष्ट्रात तसंच गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, MP, कर्नाटक, साऊथ इंडियामध्ये अशा जवळजवळ 8 ते 10 राज्यांमध्ये आपला प्रेझेन्स आहे. अरे वा. ओके, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या या गावांबरोबरच मुख्य तीर्थक्षेत्रावरही आपली प्रॉडक्ट चांगली जातात. अरे वा. तसंच पंढरपूर झालं, आळंदी झालं आपल्या इथलं पुण्याजवळचं, तसंच गाणगापूर झालं, अक्कलकोट झालं. अरे वा. तर या ठिकाणांवर पण आपली प्रॉडक्ट्स सहज उपलब्ध होते. ओके. त्या दुकानांप्रमाणे तुम्हाला ऑनलाईनही प्रॉडक्ट ऑर्डर करता येऊ शकतात. तुम्ही www.onlinesugandhalaya.com वरनं ही प्रॉडक्ट घर बसल्या ऑर्डर करू शकता. हा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरही दिसत असेल तर तुम्ही घर बसल्या प्रोडक्ट मागवू शकता. मंडळी, सुगंधी आणि दर्जेदार पूजा साहित्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनोहर सुगंधी यांचं केशर अष्टगंध हे उत्पादन फार लोकप्रिय आहे. याशिवाय मनोहर सुगंधी यांच्याकडे ओल्या स्वरूपातलं तयार गंध मनोहर चंदन याही नावाने उपलब्ध आहे. याच मालिकेतलं गंधराज हे केशर आणि कस्तुरी या दोन्ही सुगंधांचं एकत्रीकरण करून तयार केलेलं भाविकांना सदैव प्रसन्नतेचा अनुभव देणारं भगव्या रंगाचं अष्टगंधही उपलब्ध आहे. मनोहर सुगंधी यांची समर्थ हिना अगरबत्ती ही शुद्ध हिना अत्तराच्या वासाची उदबत्ती खास दत्त संप्रदाय आणि श्री स्वामी समर्थ परिवारात विशेष लोकप्रिय आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे देवपूजेसाठी गुलाब पाणी वापरलं जातं, पण मनोहर सुगंधी यांनी चाफा, मोगरा, लव्हेंडर, केशर चंदन यांसारख्या सुवासाची पाण्यात सहज मिसळतील अशी अत्तरं तयार केली असून ती दैनंदिन देवपूजेसाठीही वापरली जातात. अनेक प्रकारच्या फुलांच्या नैसर्गिक सुगंधांपासून बनवलेल्या अगरबत्त्यांची विविधता हे तर मनोहर सुगंधी यांचं वैशिष्ट्य. इतरत्र कुठेही न आढळणाऱ्या सुद्धा पारिजातक, ब्रह्मकमळ, बकुळ, लव्हेंडर यांसारख्या वासाच्या अगरबत्त्याही यांच्या फार लोकप्रिय आहेत. मंडळी, मनोहर सुगंधीमध्ये माझी तर दिवाळीची सुगंधी खरेदी झाली बाबा. अहो, तुम्ही काय करताय? तुम्हीही मनोहर सुगंधीमध्ये या आणि तुमची ही खरेदी सुगंधी करा. आणि हो, जाता जाता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मनोहर सुगंधी या दुकानात मला आणखीन एक गोष्ट आवडली. कोणती? अहो, पार्किंगसाठी जागा. गाडी कुठे लावायची हा प्रश्नच पडला नाही. पार्किंगला अगदी प्रशस्त जागा आहे. तेव्हा नक्की मनोहर सुगंधीमध्ये दिवाळीची खरेदी करायला या. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.